सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी आता सकाळी सकाळी जरा निघालो इकडे राऊंड मारायला आणि कोण ट्रॅक्टरवाले भेटते का गावात ते बघायला चाललो आहे. कारण खरं दिवस खूप चाललेत असेच निघून, आणि आता आपल्याला मुंबईला देखील जायला पाहिजे. तर आता चाललो इकडे रामवाडीत. काय एखादा ट्रॅक्टर वगैरे काय भेटला तर बरं होईल, कारण दिवस खूपच पुढे चाललेत आणि ती हळद आहे ना व्यवस्थित लावली पण पाहिजे. नाहीतर काय एवढं आपण बी आणलं, एक तर आपल्याला ते भेटलं नाही, आपण शोधून आणलं. तर चला मंडळी जाऊया तर ट्रॅक्टर शोधायला. आपण आलो रामवाडीत, रस्त्यावरच आहे. इकडे खेमनाथाचं मंदिर, आपण जायचं तिकडे. आणि रामवाडी श्रीराम मंदिर. मंडळी गेल्या वर्षी काम झालेलं आहे आपलं, तर आपण ट्रॅक्टर घेऊनच आलेलो आहे. तेव्हा पाटणा आमचा ट्रॅक्टर येतोय. चला आता लवकर जाऊया. जरा ऊन पण आहे ना, तर जरा बरं नांगरला तर खूप छान वाटेल. चला या पटापट टनू चल. आपण ट्रॅक्टर आणलेलं आहे, त्या दादाला बोलून आणलं. पाऊस पण भरल्यावरती मंडळी एवढे दिवस नांगरायचं बाकी होतं. आता दादाने आपल्याला तर नांगरून दिलेलं आहे. नांगरलं की मंडळी जरा जमीन आहे ना, तर हे होते मऊ होते, आणि मग त्यात लागवड करायला सोपं जातं. काही त्यातलं गवत पण आता जास्त काळाची मेहनत नाही घ्यायला लागणार. मस्त झालेलं. नांगरून झालेलं आहे. दादाने मस्त नांगरलं, उभं पण नांगरलं, असं आडवं पण नांगरलं. दोन्ही हे केलं, दोन्ही पद्धतीने. जरा जमीन भुसभुशीत झाली एकदम मस्त. आणि चाललं आता. नशीब आपलं काम करून दिलं, नाहीतर त्यांनासुद्धा या टायमाला भरपूर कामं असतात. आता तो पण हे करून जाता शेतात चालला आहे. लहान मुलांची शाळा चालू झाली, शाळेत चालले आहेत सगळे. हे कुठं कितवीला आहे तुम्ही? तुम्ही कितवीला रे पोरांनो? मंडळी आता आम्ही चाललोय जरा फिरायला बाहेर. आल्यापासून कुठे गेलो नव्हतो. आता जरा चालू एका ठिकाणी, बघूया आता ते चालू आहे का. आधी आपण रिसॉर्टलाच इकडे चाललो आहे, मराठा दरबारला. कारण समुद्रावर जाणार होतो आधी, पण तिथे कसं आता पावसाचा सीझन आहे, हाय लाटांचा, म्हणजे समुद्र खवळलेला असणार, म्हणून मुलांना आता घेऊन जाणं फायदा नाही, चुकीचं आहे. आपण त्याशी गेलो होतो,
मुलांना तर सेफ जागी नेऊ आपण. चला, आमचा इथे येऊन पोपट झालेला आहे आणि ते काय माहिती काय ॲक्च्युली वाकवली रोड रस्त्याला त्या दापोली रस्त्याला काम चालू आहे. चला मग काय आता आपलं तिकडचा रस्ता बंद आहे, सगळ्या गाड्या मंडणगड वगैरे तिकडनं जातात धामणी मार्गे. रस्त्याची कामं चालू असल्यामुळे ते बंद आहे सगळं. आपला पोपट झाला. आता बघू आपण दुसरीकडे जातो एका ठिकाणी. चला जाऊया. आज आमचा घोर 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 पचका झालेला आहे. हे बघा म्हणजे वाकवली रस्ता बंद होता. वाकवली रस्ता बंद आहे, तिकडनं गाड्याच जात नाहीत, सगळ्या मंडणगड मार्गे जात आहेत आणि तेही तिकडे बंद आहे रेसॉर्ट. आणि आम्ही दुसऱ्या रेसॉर्टला गेलो रिक्षा करून खास, तेही रेसॉर्ट बंद. पावसाळ्याचं बंद असतं म्हणतात इकडे. सगळं आमचं पोपट झाला आणि आम्ही बघा सगळे आलो. फक्त पायाचं भाडं गाडीचं भाडं देऊन आलो, बाकी काय नाही. मस्त आराम केला असता घरात, तर तेही नाही. पण असो तेवढं. दक्षू काय वाटलं, कसं वाटलं आज? हां समीक्षाने आम्हाला सगळ्यांना घेऊन गेलेली. चलो मराठा दरबार, आणि आम्ही सगळे गेलो चलो. चला घर जाऊ आता. बघा मंडळी, पाऊस बघा. आमचं सागाचं झाड बघा पूर्ण वाकलं. हे बघा बघा पूर्ण पूर्ण जमिनीला वाकलं. आता संध्याकाळचा पाऊस सुटलाय, जोरात सुटला एकदम. हा हा ना. साग तुमचा टॅनी पण खेळतोय बघा पावसात, तेव्हा त्याला पण मजा वाटते. तनू आणि गट्टू पण इकडे पावसात खेळत आहेत. हो आता बघा चाललंय, बघा चाललंय बघा. बाहेर जाऊन नको, त्याला आवडते बाहेर, त्याला मजा वाटते. खोल पाण्यात गेला ना मग येणार नाही तो परत. आता पाण्यात गेले तर कधी निघून जाईल. पावसात पण ठेवू नका, बरेच वेळ पावसात येण्याचे काय त्रास नाही. ते पावसाचे थेंब पडतात ना म्हणून आतमध्ये जाते डोळे. हे अरे त्यात नाचू नका ना. आता पाऊस पडून गेलाय छान असा, भरपूर चांगली मोठी सर आली होती. आणि बघा असं वातावरण झालं आता सगळं. आता याच्यात जायला नको, याच्यात लय चिखल झाला असेल. आता आपल्याला नंतर वरंबे करायला पाहिजेत. वरंबे करून मग नंतर व्यवस्थित त्याच्यामध्ये हे आता थोडंसं ऊन पडलं असतं ना, आता अपेक्षा जास्त पण ठेवून उपयोग नाही. थोडंसं ऊन पडलं असतं ना तर हे जे गवत होतं ना, आतमधलं गवत तर हे झालं ते आपल्याला हे काढता आलं असतं बेनून. पण जाऊ दे आता. हे बघा हे मोठं मोठं जे गवत होतं ना ते काढता आलं असतं त्यामध्ये ते उगवण्यापेक्षा. पण आता जाऊ दे, ते गेलं. थोडं चिखल अजूनसुद्धा ऊन पडल्यावर काढता येईल नाही असं नाही. हे का मस्त वातावरण झालं आहे. आता याच्यात जायला पाय एकदम आतमध्ये जाईल. आता आपल्याला हळद लावायसाठी खूप छान झालं. मंडळी ही कसली पानं आहेत तुम्हाला माहिती आहे? ज्यांना ज्यांना माहीत नसेल ते पटकन म्हणतील की आळूवड्यांची पानं आहेत. मंडळी सेम आळूवड्यांची पानं अशीच असतात, फक्त त्यात फरक एवढाच आहे की ही ह्याचं तेरं म्हणजे फदफदं, आळूचं फदफदं किंवा काही ठिकाणी गाठ्या म्हणतात किंवा अजून काही ठिकाणी वेगळे शब्द असतील तर त्याचा हे हा पदार्थ बनवून खातात पावसाळ्यामध्ये. खूप चांगला असतो. एकदा तरी एका व्यक्तीने पावसाळ्यात म्हणजे दर सीझनला एकदा तरी खावं असा हा पदार्थ आहे. आता हा मोस्टली आमच्या बागे आजूबाजूला आलेला आहे. मग काय जास्त करून चविष्ट रुचकर हा असतो शेणकीव. आपण जिथे शेण टाकतो त्याच्यावर आलेला जो आळू असतो, तेरं असतात, तेरं म्हणतात त्याला. तेरं, गाठ्याची पानं वगैरे असं म्हणतात. तर मोस्टली शेणकीवरचा आळू हा जास्त खाल्ला जातो, चवीने खाल्ला जातो. त्याचे देठ, आता ह्याचे देठ आहेत बघा तुम्ही
हिरवेसे दिसतील. त्याचे देठ असतात ते ब्राऊन म्हणजे चॉकलेटी कलरचे असतात, कारण त्यात जास्त सत्व असतं. हा सुद्धा खाल्ला जातो, पण माहिती असेल तर तरच खावा. थोडासा खायचा असतो, जास्त असा म्हणजे असा भरपूर असा ढिगभर नसतो खायचा, पण तो छान असतो खायला. तुम्हाला आळूची पानं दाखवतो कशी असतात. आळूवडीची, हे बघा आळूवडीची पानं आहेत आपल्या बागेमध्ये पाठीमागे. ही बघा, ही आळूवडीची पानं. ही जास्त करून ब्राऊन असतात, म्हणजे ही एकदम घट्ट हिरवळ. आता काय हिरवं म्हणजे गडद हिरव्या रंगाची असतात. बघा, परवा आळूवडी खाल्ली, आता अजून नेता पानं जमा झाली पाहिजेत. हा कढीपत्ता बघा इथं रुजला. हा जाताना पण तोडून जायचा, कारण आता खालून पण रुजतोय. हा काय बोला बोला. हो आलो येतो. साग बघा पूर्ण झुकलाय, तर आता तोडायलाच पाहिजे. चला 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 जाऊया चहा प्यायला. मस्त वातावरण झालंय.